घर बांधताना कॉन्क्रीट पेक्षा स्ट्रॉंग असणे खूप महत्वाचं आहे, कारण त्यावरच बिल्डिंगची मजबूती डिपेंड राहते. योग्य मिक्स डिझाईन वापरलं पाहिजे. तुम्हाला M20 किंवा M25 या ग्रेडचं जर कॉन्क्रीट करायचं असेल तर याच्यानुसार स्पेसिफिकेशन नुसार तुम्ही सिमेंट, सँड आणि ऍग्रीगेट हे यूज केले पाहिजे. कन्स्ट्रक्शन करताना नेहमी हाय क्वालिटीचं मटेरियल वापरा. सिमेंट हे फ्रेश आणि लंप फ्री असलं पाहिजे. क्रशंट हे युनिफॉर्म साईजचे आणि क्लीन असले पाहिजेत आणि ऍग्रीगेट हे युनिफॉर्म साईजचे आणि हार्ड असले पाहिजे. सगळे इन्ग्रेडियंट्स हे तुम्ही प्रॉपर मिक्स केले पाहिजे. जर तुम्ही मिक्सिंग साठी मशीन यूज करता तर खूप चांगलं आहे, पण समजा जर हँड मिक्सिंगचे जर कंडिशन जर असेल तर सगळे इन्ग्रेडियंट तुमचे प्रॉपरली एकमेकात मिक्स होईपर्यंत तुम्ही हँड मिक्सर हे कंपल्सरी केलं पाहिजे. एक्स्ट्रा स्ट्रेंथ आणि ड्युरेबिलिटी साठी काय आपण केमिकल यूज करतो, जसं की वॉटरप्रूफिंग साठी वॉटरप्रूफिंग कंपाऊंड आणि स्ट्रेंथ वाढवायची असल्यास आपण प्लास्टिकचा जर यूज करतो. कॉन्क्रीट सेट झाल्यानंतर कमीत कमी 7 ते 14 दिवस त्याला क्युरिंग करा, कारण की क्युरिंग प्रॉपर केल्यावरच एक क्रॅक फ्री राहतं. कॉन्क्रीट मिक्स केल्यावर ते जेव्हा फ्रेश असतं तेव्हाच यूज करा, कारण की कॉन्क्रीट मिक्स करून जर जास्त वेळ ठेवलं तर तसे त्याची स्ट्रेंथ कमी होत जाते.